गेल्या काही दिवसांमध्ये इराण आणि इस्रायलमध्ये जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे त्याचा जो आहे फटका आता भारतात बसायला लागलेला आहे। खरं तर नागपुरात सुद्धा जे आहे LPG पंप आहे ज्यामध्ये ऑटो रिक्षा चालक जे आहे ते गॅस भरत असतात त्यांना सुद्धा आता फटका बसायला लागलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक जे आहे ऑटो चालक सुद्धा आहे आणि पेट्रोल पंप धारक सुद्धा जे पूर्वी जे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का नेमकं तुमचं काय सध्या दर वाढलेले आहे, गेल्या काही दिवसांमध्ये किती दर वाढलेले आहे आणि आता परिस्थिती काय आहे, आज किती रुपये दर आहे? आज सध्याचे दर 74 रुपये 97 पैसे असे आहे। येत्या 4-5 दिवसामध्ये अगोदर 8 रुपयाची वाढ, मग 5 रुपयाची वाढ, नंतर 5 रुपयाची वाढ, असे डेली दर वाढत आहे। काय वाटतं किती फटका बसलाय तुम्हाला गेल्या 3-4 दिवसात? आम्हाला खूपच फटका बसून राहिला, कारण का जसे पेट्रोलचे रेट वाढले पाहिजे, पण पेट्रोलचे तेवढे नाही वाढून जेवढे गॅसचे रेट वाढून राहिले। अजून आमच्या धंद्यावर खूपच असर पडला। तर आमची मागणी हेच आहे की इकडे बी रेट कमी झाले पाहिजे। नफा पहिले बी नाही होता, नफा तर आता अजून कमी झाला, आता नफा वगैरे काही नाही आता। दर जे आहे गेल्या काही दिवसांमध्ये चक्क 18 रुपये काही पैशांपर्यंत वाढल्या, म्हणजे 18.5 रुपयापर्यंत आतापर्यंत 3दा दरवाढ झालेली आहे। त्यामुळे पुढच्या काळात ही दरवाढ कमी व्हावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ते गॅसधारक चालवणारी ऑटो जे आहे ते त्यांच्याकडून केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर।